मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांच्या राजकीय भविष्याचा फैसला उद्या होणार आहे। आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणाचा निकाल देणार आहेत। पण या निकालापूर्वीच ठाकरे गटाने शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर आक्षेप घेत अध्यक्षांसह सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। नार्वेकर शिंदेंच्या गुप्त बैठकांवर ठाकरेंचा आक्षेप। न्यायमूर्ती आणि आरोपीची मिलीभगत, ठाकरेंचा हल्लाबोल। भेटीगाठी विरोधात ठाकरे गटाची न्यायालयात धाव। शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर कोण चूक आणि कोण बरोबर यावरून गेले 1.5 वर्ष सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आता अखेर थांबणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता प्रकरणातला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा निकाल देणार आहेत। पण त्यापूर्वीच पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। निकालापूर्वी नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतलेली भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीची मिलीभगत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। तर शरद पवारांनीही या भेटीमुळे संशयाला वाव असल्याचं म्हटलंय। आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे 2 वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत। आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत। आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही, पण ज्यांच्या सगळं मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं। ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते। ते केलं नसतं तर या अपराधाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली आहे। फक्त आक्षेप घेऊनच ठाकरे गट थांबलेला नाहीये, तर नार्वेकर आणि शिंदेंच्या गुप्त भेटीविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या 2 भेटींना हरकत घेत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। जे निकाल येणार आहे तो येणार आहे, पण काल जे घडलेलं आहे, अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेलेत असं होतं। कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत। मुख्य गोष्ट हीच, ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना, जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत। जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत। पण जे भाजपला संविधान लिहायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू। अध्यक्षांनी निर्णय देण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। पण या खटल्याचं स्वरूपच विस्तृत असल्यानं निकालाला विलंब लागल्याचं स्पष्टीकरण त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दिलंय। निकाल देण्यासाठी जवळजवळ 34 पिटिशन्स होते, त्यानंतर बरेच 2.25 लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं, त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होता। असे आरोप केवळ निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर आरोप केले जात आहे, हे मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आत्ताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो। दरम्यान निकालापूर्वी ठाकरे गटानं एक वेगळीच चाल खेळली आहे। सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांकडे निकालाची जबाबदारी सुपूर्द करताना नोंदवलेल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणांची उजळणी करत ठाकरे गटानं निकालातून आपल्याला काय अपेक्षा आहेत ही बाबही जाणीवपूर्वक अधोरेखित केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेल्या गाईडलाईननुसार अध्यक्षांचा निर्णय अपेक्षित असल्याचं अनिल परब म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातल्या मुद्दा क्रमांक 119 नुसार भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत असल्याचं सांगत गोगावलेंची नियुक्ती कोणत्या आधारावर बेकायदेशीर ठरते ही बाब तपासणं अपेक्षित असल्याचं परब म्हणाले। तसंच मुद्दा क्रमांक 122 नुसार अजय चौधरींची गटनेतेपदी केलेली नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवली आहे. 2019 साली उद्धव ठाकरेंना गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचे अधिकार बहाल केल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केल्याचंही परब म्हणालेत. याशिवाय मुद्दा क्रमांक 123 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की शेड्यूल 10 नुसार 22 जून 2022 रोजी शिवसेना आमदारांच्या एका गटानं शिंदेंची मुख्य नेता म्हणून केलेली निवड ही अवैध ठरते. त्यामुळे नार्वेकरांच्या निकालात या मुद्द्यांच्या आधारे निर्णय दिला जातो का हे आपण पाहणार असल्याचं ठाकरे गटानं स्पष्ट केलंय. पण निकालापूर्वीच अन्याय होत असल्याची ठाकरे गटाची ओरड व्यर्थ असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय. आम्हाला अजिबात धाकधूक नाही, धाकधूक समोरच्याला आहे. कारण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्ष आमचा आहे, बहुमत आमचं आहे, धाकधूक त्यांना आहे. अर्थात अपात्रतेचा निर्णय हे काय व्हावा काय नाही या हे क्रिस्टल क्लिअर आहे. याच्यामध्ये फार बघायची गरज नाही आहे. ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्यामध्ये विटनेससुद्धा होते. त्या विटनेसचं क्रॉस वगैरे सगळं झालेलं आहे आणि अजून निष्पन्न झालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री आहे. विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार असलेला निकाल हा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. पण हा निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याची चर्चा ठाकरे गटात सुरू झाली आहे. त्यामुळे निकालानंतर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट संकेत ठाकरे गटानं दिलेत. म्हणूनच उद्याच्या निकालानंतर शिवसेना फुटीच्या प्रकरणावर कायमचा पडदा पडण्याची शक्यता कमीच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.